दत्त मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथून आम्ही निघालो शहाद्याला जाण्यासाठी. कारण हर्षू म्हणजे माझ्या बहिणीला घ्यायचं होतं सोन्याचं मंगळसूत्र. त्यामुळे आम्ही एका सोनाराच्या दुकानात गेलो. तिथे बऱ्याच डिझाईन्स बघूनही एकही आमच्या पसंतीस येत नव्हतं. त्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि दुसऱ्या सोनाराकडे गेलो. तिथेही आम्हाला हवी तशी डिझाईन मिळत नव्हती. पण एक डिझाईन अशी होती की जिला आम्ही मॉडिफाय करू शकत होतो. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ह्या मंगळसूत्रामध्ये जे मागच्या बाजूला काळे मणी आहेत ते काढून तिथे आपण सोन्याची चेन ॲड करू शकतो. म्हणजे त्या मंगळसूत्राला एक वेगळा लूक येईल आणि ते आहे त्यापेक्षा अजून सुंदर दिसेल. आणि लगेच त्यांनी काही वेळातच आम्हाला हवं तसं मंगळसूत्र बनवून दिलं आणि हे मंगळसूत्र आधीपेक्षा नक्कीच छान दिसत होतं. आम्हाला खूप आवडलं. मग मंगळसूत्राचे पैसे देऊन आम्ही तिथून निघालो. आता ठरलेली कामं सगळी झाली होती, पण आत्मा तृप्त करणं हे बाकी होतं. त्यामुळे आम्ही गेलो सीताफळ डिलाईट खायला, जे मी आधीही खाल्लं होतं. त्यामुळे मला खूप आवडलेलं आणि ते छान लागत होतं. मग आम्ही पकडली आमच्या घराची वाट आणि निघालो घरी जाण्यासाठी. कारण आज होतं रक्षाबंधन. रक्षाबंधनचं मुहूर्त हे 1:30 नंतर होतं असं ऐकल्यामुळे आम्ही सकाळी कामं करून घेतली आणि आता घरी आल्यानंतर करणार होतो रक्षाबंधन सेलिब्रेशन. पटकन राखी बांधण्यासाठी आम्ही रेडी झालो आणि माझ्या वडिलांना त्यांच्या बहिणींनी राख्या पाठवल्या होत्या. त्या राख्या मी त्यांना बांधून दिल्या कारण त्या आलेल्या नव्हत्या. तर झालं असं, मी आणि हर्षूने कुणालला राखी बांधली. तो व्हिडिओ शूट नाही झाला. त्यामुळे तो पार्ट या व्हिडिओमधून स्किप होतोय. पण आमच्या आठवणीत कायमच राहील. आणि सगळ्यांना असं वाटतं की मी डाव्या हाताला राखी बांधते, तर मी डाव्या हाताला नाही, मी उजव्याच हाताला राखी बांधलेली आहे. पण व्हिडिओ हा मी फ्रंट कॅमेरामध्ये शूट करत असल्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की मी डाव्या हाताला राखी बांधते. तर सावीला भाऊ नसल्यामुळे तिला राखी बांधण्याची खूप हौस असते. म्हणून ती दरवर्षी तिच्या मामाला म्हणजे आमच्या भावाला राखी बांधत असते. तर असं सेलिब्रेट केलं आम्ही रक्षाबंधन. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. लव्ह यू ऑल. टेक केअर.